अजून एक भली मोठी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. आपण बघू शकतो एक क्षेत्ररक्षण करत असताना डोणेवाडी संघ बघायला मिळेल आणि फलंदाजी करत असताना मात्र शेलू हा संघ बघायला भेटतोय. दोन्ही संघाला देऊया या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळते दाखल झाली संपूर्ण या मॅचमध्ये प्रथम 4 षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी डोणेवाडी संघाची ही प्लेइंग 11 आणि त्यानंतर इकडनं आता थोड्याच वेळात मात्र फलंदाजी देखील पाठवली जाईल ती म्हणजे सध्याच्या घडीला थेट शेलू क्रिकेट संघाची. शेलू टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. हॅलो स्कोर त्याला चालू कर. हॅलो मला मारायचे असते तर मी स्वतः आलो असतो इथं नाईटला. पोर येणार इथं. वा सुंदर असा फटका मारलेला हा. पहिल्या सत्राला सुरुवात झाली गेली. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून उडवला गेला. एक टप्प्या अखेर धावेचा श्री गणेशा झाला. चौकार आलं टीम शेलू टीमची. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅट्समन मनोजच्या बॅटमधून आलेला दर्जेदार एक टप्प्या अखेर चौकार. नॉन स्ट्रायकर एंडवरती सोमनाथ बॅट्समन असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस. षटकामधील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर बॅट्समन चांगली बॅटिंग पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. क्लासिक फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून उडवला गेला सरळ एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. पंचांनी चेंडू अतिरिक्त चेंडू टाकला गेला. एकने धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 5 या अंकावरती. खराब चेंडू टाकला गेला. थोडं दडपणामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस हा गोलंदाज.
यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे धावच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅव्हिलियन सोमनाथ. दोन फलंदाज बाद 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलं गेलं. 8 धावा धावफलकावरती आहेत. दोन फलंदाज बाद झाले गेलेत. संकटामध्ये थोडं सापडला गेला शेलू टीम. चांगली बॅटिंग होत असताना फलंदाज वारंवार चुका करतात. एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला गेला. नंतर त्रिफळाचीत झाला गेला फलंदाज प्रकाश. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट पाहायला मिळतील. अर्जुन आणि मनोज. सलामीला गेलेला मनोज अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. तब्बल अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूवरती कितपत धावसंख्येचं आव्हान ठेवणार टीम डोनेवाडी टीमकडून. डोनेवाडी संघाच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते शेलू संघाची. 2 गडी बाद 8 धावा.
न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक हाताळण्याकरिता दुसरं सांघिक कोट्यातलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटने आलेत. गोलंदाज इन ॲक्शन पाहायला मिळतील. रोहित आलेत समोर. बॅट्समन पहिला चेंडू फेस करेल. सलामीला गेलेला मनोज. 3 चेंडू खेळत असताना 5 धावा आपल्या फलंदाजीमध्ये. यावेळेस अगदी विचार केला गेला तर शॉर्टपिच चेंडू होता, समाचार घेता आला नाही. एकने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 9व्या अंकावरती. दुसरा चेंडू गोलंदाज रोहित. चांगला चेंडू टाकला गेला. आधी विचार केला गेला तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला होता, त्या ठिकाणी समाचार घेता आला नाही. खराब चेंडू होता, थोडा मागे चेंडू टाकला होता गोलंदाजानं. चांगला चेंडू. दुसरा चेंडू यावेळेस पुनश्च त्या ठिकाणी तोच चेंडू टाकला गेला. अगदी विचार केला गेला तर चेंडू गोलंदाज शॉर्टपिच टाकतो, चेंडू खालीच राहतात. पुरेपूर फलंदाजांना फायदा घेता येत नाही चेंडूचा. तब्बल बॅक टू बॅक 2 सिंगल घेतले जातात. 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झाले गेले टीम शेल्यू टीमचे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज रोहित. तिसरा चेंडू फेस करेल समोर नवीन बॅट्समॅन अर्जुन. यावेळेस बॅटची काढा घेतली गेली आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. फर्स्ट स्लिपमध्ये 1 धाव घेतली जाते. 1ने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 11 या अंकावरती. अगदी विचार केला गेला तर या सत्रामधील 9 चेंडू संपले गेले. 9 चेंडूवरती 11 धावा जमवल्या गेल्यात. शेल्यू टीमकडून थोडी कासवाच्या संत गतीने सुरुवात पाहायला मिळते आहे. चौथा चेंडू यावेळेस पुनश्च दिशेपासून भरकटले गेले. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अतिरिक्त चेंडू टाकले जात आहेत. वाईट चेंडू. 1ने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 या अंकावरती आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. चौथा चेंडू यावेळेस पुनश्च आडवा बॅटने प्रहार करायचा होता, थोडीशी अपील केली जाते. त्या ठिकाणी पंच तटस्थ आहेत. लेग स्टिकवरून चेंडू जात आहे. निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या माराने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 12 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. षटकामधील अजूनही दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रॉस द लाईन फटका. यावेळेस षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्याने 18 धावा. कमॉन डीजे. दिल 5व्या चेंडूवरती षटकार लगावला गेला. पुढचा चेंडू यावेळेस ब्लॉकरमध्ये टाकला होता चेंडू. त्या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती. पंच तटस्थ. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव घेतली जाते. 1ने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 या अंकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपला गेला. 2 गडी बाद. 19 धावा जमावल्या गेल्या टीम शेल्यू टीमनं. कमॉन डीजे. न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. तिसरे षटक रोशन आलेत गोलंदाजी मार्कवरती. इन ॲक्शन पाहायला मिळतील. रोशन राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर बॅट्समन असतील मनोज. यावेळेस अक्रॉस द लाईन केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. जमिनीला घरघाळत चेंडू येतोय. या सत्रामधील दुसरा चौकार येतोय बॅट्समन अर्जुनच्या माध्यमातून.
चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती. तिसऱ्या षटकाला खराब चेंडू टाकला होता. अगदी विचार केला गेला तर लोअर फुलटच चेंडू होता, त्या ठिकाणी समाचार घेतला गेला. अगदी विचार केला गेला तर लॉंग स्टॉप रिझर्व्हमध्ये फलंदाज अर्जुन या फलंदाजानं मारला गेला. 4ने धावफलक जाऊन पोहोचलेला 23 या अंकावरती. 2 फलंदाज बाद झाले गेलेत. सलामीला गेलेला मनोज आणि सेकंड डाऊनच्या विकेटवरती गेलेला अर्जुन अजून या मैदानामध्ये उपस्थित आहेत. दुसरा चेंडू यावेळेस सुंदर चेंडू टाकला जातोय. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज रोशन या गोलंदाज. निर्धाव चेंडूची झाली सांगता. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेचच गोलंदाजचं कमबॅक पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात चालली गेली. 2 चेंडू संपले गेले. 2 गडी बाद देखील झाले गेलेत. तिसरा चेंडू यावेळेस सुरेख पटका बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू. या सत्रामधील दुसरा षटकार. कमॉन डीजे. चेंडू होता. समाचार घेतला गेला. 3 चेंडूवरती आतापर्यंत महागडं ठरलं गेलंय गोलंदाज रोशन. 10 धावा एकवडल्या गेल्या 3 चेंडूवरती. पुढचा चेंडू वेळेस सुरेख फटका केला जातो, त्या ठिकाणी थांबवलं गेलं. कमबॅक पाहायला मिळतं. षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या मारेने स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेले तब्बल 29 या अंकावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 10 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत थोडं महागडं षटक पाहायला मिळतंय गोलंदाजचं. पुढचा चेंडू यावेळेस सुरेख पट्टा पुन्हा पुढ्यामध्ये चेंडू. यावेळेस A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. मार्फत अगदी विचार केला गेला तर 5 चेंडू फेकत असताना या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पंच वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. मॅच ऑन करायची आहे. महागडं षटक पाहायला मिळतं. अजूनही विचार केला गेला तर या सत्रामध्ये 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूवरती किती धावसंख्येचं आव्हान देणार डोने या टीम समोर. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल षटकामधील. यावेळेस पुन्हा क्रॉस लाईन खेळायचं होतं, त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळाली. खराब चेंडू टाकला जातोय. 1+1 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड 37 या अंकावरती. चला पंचांचा निर्णय खराब चेंडू टाकले जातात. पुढचा चेंडू त्या ठिकाणी लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकदा पूर्ण केली जाते. षटकाची झाली समाप्ती. 18 चेंडूंचा खेळ संपला गेला. 38 धावा जमवल्या गेल्यात. आतापर्यंत टीम शेलू टीमने चांगली बॅटिंग पाहायला मिळाली 3 षटकामध्ये. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूवरती कितपत धावसंख्येचं आव्हान देणार डोने टीम समोर, कितपत धावसंख्येवरती रोखणार टीम शेलू टीमला. कमांड डीजे.
तीन चेंडूंचा खेळ संपला गेला. धावसंख्येचा विचार केला गेला तर 42 धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चौथा चेंडू षटकामधील यावेळेस सुरेख फटका केला जातो. दाडिगाने एकदा पूर्ण केली जाते. पळून एकने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 43 या अंकावरती. दोन फलंदाज बाद झाले गेलेत. या 17 मधील विचार केला गेला तर दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू फेकत असताना 5 धावा खर्ची केल्या गोलंदाज रवी या गोलंदाजानं. अर्जुन देखील चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. विचार केला गेला तर अर्जुनच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आतापर्यंत. पुढचा चेंडू यावेळेस सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू धडला गेलाय तो चौकारासाठी. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 47 या अंकावरती. कमांडीचे अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 49 या धावसंख्येची गरज असेल दोन्ही टीमला. कमांडीचे
इथे डोनेवाडी संघ पाहायला मिळते. समोर स्ट्रायकरला फलंदाजी करत असताना डावखुऱ्या त्याचा फलंदाज एक चांगला बॅटर आपण मैदानामध्ये बघतोय. पहिलाच बॉल होता स्वरलेगला फक्त आणि फक्त कटवण्याचा प्रयत्न केला तिकडे मैदानामध्ये. अगदी आपण बघू शकतोय अतिशय भरपूर घाई केली आहे आणि त्या घाईचा परिणाम आता पहिलाच चेंडूवरती मिळत असताना पहिलाच विकेट मॅचमध्ये डोनेवाडी संघाला. फलंदाज कादरी मात्र यावेळेला नक्कीच बाद होत असताना बघायला भेटेल. पूर्णपणे त्याने कॉलिंग देखील केले नाही आणि स्ट्रायकर एंडचा फलंदाज तिथे जर बघायला गेले तर स्पष्टपणे कॉल करत होता की नको, परंतु इथे या खेळाडूनं भरपूर घाई केली आणि मॅचमध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी नक्कीच पहिला विकेट बिना खाता खोले लागत असताना बघायला भेटतोय मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला डोनेवाडी संघाला. रिप्लेमध्ये जाऊया कशा प्रकारचा चेंडू खेळला होता. 38 सर्कलमध्ये मात्र खूप प्राण दिला हा चेंडू अडवण्यासाठी आणि तदनंतर कॉलिंग चुकलं आणि जसं सांगितलं जातं ना कॉलिंग आणि खरं तर ते कॉलिंग फार महत्त्वाची गोष्ट असते आणि तेच कॉलिंग जर इथे खराब ठरत असेल तर तुम्हाला परिणामी काहीतरी वेगळं घडत असताना पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये तेच घडलं. फलंदाज बाद झाला पहिलाच बॅटिंग करत असताना डोनेवाडी संघाचा आणि मॅचमध्ये आता फलंदाजीसाठी इथे मात्र सध्या तरी सुदाम हा फलंदाज मात्र नक्कीच पाठवला जातोय 3ऱ्या क्रमांकासाठी. सुदाम मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. स्ट्रायकर एंडला डावखुऱ्याचा खेळाडू सध्या तरी डोनेवाडी संघाचा मात्र बॅटिंग करत असताना बघायला भेटतोय. समोर ठेवलेला बॉल एक पायावरती वाकलाय जरूर, परंतु हा फटका कमी पडलाय आणि तिकडे मात्र सेलिब्रेशन मनवलंय मॅचमध्ये सध्या तरी शैलू संघाने, कारण त्यांना मिळालाय लागोपाठ दुसऱ्या बॉलवरती दुसरीही सफलता. फलंदाज अजून एक बाद डोनेवाडी संघाचा. दोन विकेट गमावल्यात फलंदाजी करत असताना डोनेवाडी संघाकडून आणि पूर्णपणे आपण पाहू शकतोय तिकडे जर बघायला गेले तर संपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजेच आज खरं तर सर्वांना प्रभावशाली करून सोडणारी वाहिनी म्हणजेच कर्जत टेनिस क्रिकेट अखंड आज या कर्जत विभागामध्ये खरं तर भरपूर मशहूर झालेली वाहिनी आहे आणि खास करून अगदी आपण बघाल प्रत्येकी बॉलवरती नियंत्रण ठेवून बॉलला कॅचअप करण्याचं काम मात्र तिथे आमचे कॅमेरामॅन अगदी नक्कीच धनंजय दादा मुकणे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी बघायला गेले तर पूर्णपणे आज या संपूर्ण दिवसभरामध्ये एका बॉलला चांगल्या प्रकारे कॅचअप करून दाखवले आणि खरं तर कर्जत टेनिस क्रिकेट ही .in सांगायला गेले तर खूप बरंच काही सांगून जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये इथे सध्या तरी आपण बघाल खूप चांगलं क्रिकेट चालू आहे. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वेरलेगला एक नियंत्रण ठेवून चांगल्या पद्धतीनं कटवलेला चेंडू आपण बघितला फलंदाजाच्या बॅटमधून. एक सिंगल तिथे मिळाली आहे आणि बॅटिंग करत असताना आता इथे डोनेवाडी संघाचं दाफलक मात्र खुलासा झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जरी धावा नाही आहे तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच प्रयत्न हे लक्ष चेस करण्याचे केले जात आहेत सामन्यामध्ये सध्या तरी डोनेवाडी संघाच्या फलंदाजांकडून, कारण त्यांना देखील माहिती आहे हिमतीने लढावं लागेल, हिंमत ठेवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये भिडण्याची, कारण मैदानाच्या आतमध्ये इथे जिंकण्यासाठी ही लढाई खेळावी लागेल. समोर ठेवलेला बॉल चांगलाचा फटका, आवाज खूप आलाय बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक बघावं लागेल. क्षेत्ररक्षकाला केलंय बीट, मैदानाच्या आतमध्ये काम झालंय फिट, मिड विकेटला आलाय हा चौकार. बरोबर इथे मात्र मैदानामध्ये अगदी चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून
तदनंतर हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मिडऑफचा येत होता, त्याने केली आहे या क्षणी चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये आता कदाचित इथे मात्र नक्कीच मोठा प्रश्न निर्माण होईल. क्षेत्ररक्षकाने जसा झेल सुटलाय तसा मात्र नक्कीच आपण बघू शकतो त्याच्या चेहऱ्यावरती भरपूर निराशा प्राप्त झाली आहे आणि या चेंडूवरती तिथे खेळपट्टीवरती सुदामच्या बॅटमधून एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. धावफलकावरती वाढ होती आणि सध्या स्कोरबोर्डवरती आपण बघू शकतोय बॅटिंग करत असताना चेस करत असताना भरपूर मोठं लक्ष या मॅचमध्ये डोणेवाडी संघ सहा धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहू शकतोय. मैदानामध्ये पहिलाच षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये मात्र जितके चेंडू टाकलेत तितक्याच धावा खर्च केल्यात. परंतु महत्त्वाचा घटक म्हणजे या मॅचमध्ये चर्चा भाग करण्यासाठी या मॅचची 2 विकेट देखील मिळाल्यात शेलू संघाच्या गोलंदाजांना आणि मैदानामध्ये आता इथे दुसऱ्या स्पेलला सुरुवात होती आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दिनेश हा गोलंदाज तयार होतोय. 4 षटकांचा सामना आहे. लक्ष देखील भरपूर मोठं आपण बघतोय. सध्या तरी त्याच लक्षाचा पाठला करत असताना मैदानामध्ये डोणेवाडी संघाची फलंदाजी सुरुवातीला 2 विकेट त्यांनी गमावल्यात, परंतु हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या प्रयत्नातून मात्र हा सामना लढवण्याचा प्रयत्न करतायत. आज हरलो तरी चालेल, परंतु समोरच्या संघानं चांगलं पाहिजे. ओ यावेळेला बॅटची थोडीशी एज होती. तिकडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चुकी झाली आहे सामन्यामध्ये शेलू संघाकडून आणि सध्या शेलू संघाला मात्र कदाचित या क्षेत्राची परतफेड नक्कीच होईल फलंदाजाच्या बॅटमधून, कारण मैदानामध्ये फलंदाज असे आहेत की त्यांच्या बॅटने जर त्यांना साथ दिली तर मैदानाच्या आतमध्ये हा सामना ते लवकरात लवकर फिनिश करू देखील शकतील. वारंवार मैदानामध्ये तिकडे भरपूर खराब चित्र घडलं जाते शेलू संघाच्या संपूर्ण खेळाडूकडून. पुढे आले आहेत फलंदाज. सुदामच्या बॅटमधून खूप सुरेख फटका आहे मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे मिळाल्यात. या चेंडूवरती खणखणीत झणझणीत षटकार.
अजून एक हदरा सामन्यामध्ये डोणेवाडी संघाला सुदामचा खेळ संपलाय. मित्रांनो, अगदी रनआउटसाठी DRS दिला जाणार नाही आहे, लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त बिमर बॉलसाठी तुम्हाला DRS दिला जाईल. तदनंतर पंचांना जर काही वाटलंच तर पंच घेऊ शकतात, हे लक्षात ठेवा. अन्यथा कोणत्याच संघाला रिव्ह्यू नसणार आहे. पहिलंच रिस्क पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजीमधून विकेट गमावलाय. तिसऱ्या सामन्यामध्ये डोणेवाडी संघानं सुदाम परतलाय बॅक टू दी डगआउट आणि सुदामच्या जागेवरती आता बॅटर तेजस हा खेळाडू दाखल झालाय. तेजसला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवलं गेलंय. मैदानामध्ये सध्या तरी भरपूर मोठं दडपण बनलं गेलंय सामन्यामध्ये सध्या डोणेवाडी संघावरती, कारण त्यांना लक्ष फार मोठं चेस करायचं आहे. 49 धावेचं लक्ष चेस करत असताना डोणेवाडी संघ आपण बघतोय फटका चांगला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगात पोहोचला, बॉलला पकडून फेकलं, तोपर्यंत खेळपट्टीवरती मात्र तिथे फलंदाज तेजसच्या पाठमधून भेटते एक सिंगल आणि या सिंगलने मात्र आता डोणेवाडी संघ 3 विकेट खोत असताना 14 वरती पोहोचते आहे. 14 धावा दाफलकावरती लागल्यात मॅच मध्ये. इथे मात्र बॅटमधून मोठे मोठे फटके खेळावे लागतील, कारण प्रवास हा भरपूर मोठ्या दाफलकाचा चेस करायचा आहे आणि त्यामुळे या प्रवासामध्ये न अडथळता न बिघडता न डगमगता बॅटिंग चांगली करावी लागेल. मिस टायमिंगो इथे मैदानाच्या आतमध्ये बाई, मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय भरपूर मोठा पश्चाताप होईल इथे सध्या तरी शेलू संघाला, कारण तिथे त्यांनी एका महत्वाच्या फलंदाजाचा झेल सोडला आणि मैदानामध्ये या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. पंच इशारा देतात की षटक इथे संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाफलकावरती बॅटिंग करत असताना डोणेवाडी संघ पोहोचतीये 3 विकेट 16. मॅच मध्ये इथे मात्र आता सध्या तरी पुन्हा एकदा भरपूर स्ट्रगल करते या सध्या तरी डोणेवाडी संघ, कारण त्यांनी इथे या मॅच मध्ये बघायला गेलं तर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा लावल्यात, 3 विकेट खोवल्यात आणि मॅच मध्ये आता इथून जर बघायला गेलं तर नक्कीच अजून देखील उरलेले इक्वेशन भरपूर आहे आणि त्यामुळे कोणत्या तरी फलंदाजाला इथून मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये एक संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. बारा बॉल आणि जिंकण्यासाठी अजून देखील 33 ची गरज आहे. म्हणजे मॅच मध्ये इथून आता सध्या तरी पारडं हे थोडंसं जड झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय शेलू संघाचं, परंतु क्रिकेट आहे काही होईल हे मात्र अनेक वेळा क्रिकेट खेळाने आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आज सामना मात्र कुठूनही आणि कोणत्याही क्षेत्रातून बदलला जाईल. समोर स्ट्रायकर एंडला एक चांगलासा खेळाडू फलंदाजी करतोय. मैदानामध्ये सध्या तरी तेजस हा फलंदाज बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये तिकडे शैलू एक्सप्रेस तिसऱ्या स्पेलमध्ये सज्ज झाला गणेश. गणेश तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आहे आणि इथे तेजस ट्रॅकर एंडला बॅटिंग करतोय. तेजसाठी पहिलाच बॉल लॉफ्टेड हिट, परफेक्टली कनेक्शन आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाने मात्र अखेरीस बॉडी लाईनच्या करीब भरपूर लेवलचा उत्कृष्ट झेल मात्र आजच्या दिवसातील संपादित केलाय, पकडलाय आणि मॅच मध्ये आता विकेट नंबर लागतोय 4 सध्या डोणेवाडी संघाला. फलंदाज यस इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तेजस बाद.
टीमला मिळत आहेत इथे कव्हर पॉइंटला 4. इथे मात्र चौकार आलाय. दाफलकावरती वाढ झाली आहे. 21 धावा दाफलकावरती लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या भरपूर मोठं युद्ध रमलं गेलं. फुल लाईनचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा एक चांगली ड्राईव्ह खेळत असताना फलंदाजाला आपण बघू शकतोय. चान्स आहे परंतु तिकडे मैदानाच्या आतमध्ये पॉपिन क्रिसवरती पोहोचलेत. फलंदाज मिळतात या चेंडूवरती 2 धावा आणि या 2ने मात्र आता दाफलकावरती पुन्हा एकदा बदल होत असताना डोणेवाडी संघ पोहोचेल 23 वरती. फास्टर दॅन फास्टर म्हणजेच कर्जत टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर बघायला गेलं तर नक्कीच भरपूर चांगलं प्रेक्षक पण या स्पर्धेचं करून दाखवलं जातं आहे कर्जत टेनिस क्रिकेट या .in कडून. आणि जे काही प्रेक्षक वर्ग जोडले असतील त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं शुभ स्वागत करू. मैदानामध्ये भरपूर ताबडतोड मॅच परंतु इथे आता सध्याच्या घडीला पुन्हा एकदा शैलू संघाचं होईल कमबॅक. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टाकतोय अजून एक निर्णायक टप्पा डॉट बॉल. प्रेशर या सामन्यामध्ये जितके डॉट बॉल येतील तितका सामना कठीण होत जाईल डोणेवाडी संघासाठी. कारण त्यांनी सुरुवातीला जर बघायला गेलं तर भरपूर मिसिंग लेवलचं क्रिकेट खेळलं आहे आणि तदनंतर तिथून जे दडपण निर्माण झाले ते दडपण मात्र साक्षात या येणाऱ्या षटकांमध्ये देखील आपल्याला बघायला भेटत आहे. समोर ठेवलेला बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. आवाज आलाय कटकन. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. तिकडे मात्र बॉलला पकडून फेकलाय. खेळपट्टीवरती भेटेल फक्त आणि फक्त या चेंडूवरती मात्र नक्कीच प्रोत्साहन देणारी एक सिंगल. आणि अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये या सिंगलने स्कोरबोर्डवरती बनल्या 24. षटक नंबर इथे मैदानाच्या आतमध्ये 3 संपलाय आणि 3 षटकांमध्ये लक्ष आपण बघू शकतोय तब्बल 49चं चेस करत असताना पोहोचली आहे डोणेवाडी. 24 लॉस ऑफ 4 विकेट, 24 धावा, 4 नुकसान. आणि आता इथून मॅच मध्ये आपण बघू शकतोय शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिले आहेत आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये अजून देखील खूप साऱ्या धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी डोणेवाडी टीमला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिले आहेत जिंकण्यासाठी. अजून देखील खूप साऱ्या धाव्यांची गरज आहे परंतु क्रिकेट आहे काही होईल हे मात्र नक्कीच. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. विनंती असेल कुंभे संघाचे कर्णधार आणि सालवड संघाचे कर्णधार आपण इथे या नाणेफेकीचा कौल केला जातो आहे. शेवटचा कॉल असेल नाहीतर दोन्ही टीमला पेनल्टी स्वीकारावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलाचा फटका. तिकडे मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम फलंदाज करत होता. भेटती आहे थर्डमॅन क्षेत्रामधून एक सिंगल. मनोज हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मनोजच्या पहिल्याच बॉलवरती मिळते एक सिंगल. धावफलक वाढतोय. 25 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जातात. तिकडे स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकर एंडला अजून एक चांगला खेळाडू रवी बॅटिंग करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक, मिस हिट. फटका प्रॉपर कनेक्शनामध्ये नव्हता. तिकडे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच पोहोचलेत. बॉलला अडवलं गेलं आणि भेटतीये मैदानामध्ये फक्त सिंगल. सिंगल डबल ना आता काहीच चालणार नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये सामना अशा सिच्युएशन मध्ये आहे की इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पारडं भक्कम जड झालंय. शेलू क्रिकेट संघाचं यॉर्कर. वाह, इंटरेस्टिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल. गोलंदाजाचा सध्याच्या घडीला परफेक्टली पायात टाकलेला चेंडू फलंदाजाने तिथे केलाय. फक्त आणि फक्त सॉफ्ट हँडेडनं पुश. मी ते एक सिंगल. मॅचमध्ये आता चेस करत असताना 49-26 बनल्यात. जिंकण्यासाठी शेवटचे 3 बॉल आणि अजून देखील अगदी आपण बघू शकतोय खूप साऱ्या धाब्यांची गरज. इथे मात्र सध्याच्या स्थितीला हा चेंडू मात्र लाईन लेंथ मध्ये भरकटलेला पंचांनी मात्र दर्शवला गेला. इथे या क्षणी वाईड बॉलचा इशारा. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल झालाय. पुढच्या मॅचमध्ये मात्र आपल्याला बघायला भेटतील सालबड विपक्षात कुंभे या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल कुंभे संघाने जिंकला आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदाजी करत असताना त्या सामन्यामध्ये सालवड संघ बघायला भेटेल. बॅटच्या समोरचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. सलग अगदी मारायचा होता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे परंतु अलगत जाऊन पोहोचला मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. मॅचमध्ये अजून एक विकेट थेट डोणेवाडी संघाला. फलंदाज बाद. मॅच मध्ये आता मात्र इथून आपण बघू शकतोय
शैलू संघ मात्र पूर्णपणे इथे या क्षणी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पोहोचलेली आहे, कारण त्यांनी सुरुवातीला फलंदाजी करत असताना डोणीवाडी संघाच्या गोलंदाजांवरती भरपूर आक्रमणं चढवली आपल्या बॅटमधून. आणि तदनंतर आता या सामन्यामध्ये बघायला गेलं तर हे जे चेज होतं ते चेज मैदानाच्या आतमध्ये कठीण होत चाललंय सध्याच्या स्थितीला. डोणीवाडी संघाला 5 नुकसानं केली आहेत, 28 धाबा फलकावरती लागल्यात मॅचमध्ये. इथे मात्र फक्त आणि फक्त आपण बघू शकतोय जिंकण्याची चर्चाही मात्र सध्या जवळपास आणली गेली आहे शैलू संघाची, कारण त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये भरपूर जबरदस्त ठरला जातोय. अजून एक चांगला बॉल. आता सामना मात्र पूर्णपणे आपल्या मुठीमध्ये आणि खिशामध्ये ठेवत असताना शैलू संघ आपल्याला बघायला भेटेल, कारण सध्याच्या स्थितीला अजून एक डॉट बॉल. इथे हा यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल चालू, लागतोय अजून एक विकेट. आणि या दरम्यान शेवट चांगला घडलाय या सामन्याचा शैलू संघासाठी, कारण मिळाली अजून एक सफलता, मॅच जिंकली आहे शैलू संघानं. अभिनंदन हडलक सांगावं लागेल डोणीवाडी क्रिकेट संघाला. आणि इथून मात्र अगदी आपण बघाल रेग्युलर फॉर्मॅटमधील ज्या पहिल्या फेरीच्या 4 मॅचेस होत्या त्या संपन्न झाल्यात आणि 4 मॅचेसमध्ये 4 संघ जिंकलेले आपल्याला सापडलेत, 4 संघ पराभव झालेले सापडलेत. आणि इथून आता मात्र सेकंड राऊंडला सुरुवात करूया. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना सालवड विपक्षात कुंभे या 2 संघादरम्यान कशा प्रकारचा खेळ राहिला आपण नक्कीच ऑन स्क्रीनवरती बघू शकतोय. थेट डोणीवाडी संघ भरपूर स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाला.